ओक्समिस संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजी करण्याचं फलंदाज रितेश आणि रॉन स्ट्राईकला आहे विशाल. चला सामना सुरू होतोय आणि माधव गोलंदाजीसाठी तयार. पहिला चेंडू. हो नाईस बॉलिंग. खूपच छान असा चेंडू ऑफ स्टंपच्या लाईनवर ठेवलेला हा चेंडू जेणेकरून फलंदाजाला खेळण्यासाठी खूप अवघड गेलं. खूप चांगली बॉलिंग दिसतीये माधवची. संघाला अपेक्षित अशी गोलंदाजी करतोय तो. पहिलाच डॉट बॉल. बघूया 5 ओव्हरमध्ये कल्याणी संघ किती धावा करतोय. दुसरा चेंडू. हो नाईस पॉइंटला मारेला हा चेंडू. शॉन सर मागच्या वर्षी त्यांनी डेअरी डेव्हिल्स फ्लाइंग स्क्वॉड यांचं नेतृत्व केलेलं, परंतु यावेळी त्यांनी कदाचित संघाचं नाव चेंज झाल्यामुळे ते तिकडे आकर्षित झाले असावेत. ते हा विनोद समजून घ्या. चला संघाची सुरुवात झालेली आहे 1 धावेप्रमाणे. पुढचा चेंडू. हो पुन्हा डॉट चेंडू. नाईस बॉलिंग माधव हा खरंच प्रॅक्टिस मध्ये असलेला गोलंदाज दिसतोय. मीडियम फास्ट आहे, परंतु जी गोलंदाजी स्टाईल्स आणि रिदम आहे आणि चेंडूचा जो वेग आहे त्यामध्ये तो डॉट करतोय चेंडू. पुढचा चेंडू. हो नाईस रिव्हर्स आणि हा षटकार. द्या मला कर. कुठलाही चेंडू हरवला फुटला चेंडूची साईज चेंज झाली तरी नवीन चेंडू येण्यात याची सर्वांनी नोंद घ्या. आणि हा रिव्हर्स स्वीपचा फटका अतिशय देखणा. 2 चेंडू जरी डॉट झाला तरी त्याची कसर त्याने भरून काढलेली आहे. बघूया आता आपल्या गोलंदाजीमध्ये काय चेंजेस करतोय. हो मिस टाइम हा शॉट आणि पुन्हा एकदा फंबल झालेला आहे फिल्डिंग्स मध्ये. तुम्ही सर्वांनी एक नोटीस केलं असेल की बघासा जो रिव्हर्स स्वीप मारलेला आहे तो चेंडू शॉन सरांच्या डोक्यावरून गेलेला आहे. म्हणजे कदाचित चेंडू सुद्धा त्यांच्याकडे आकर्षित होतोय. चला चांगला सामना रंगतोय. नाईस शॉट इन द गॅप. संघाला गरज आहे धावांची आणि खूप चांगल्याची फलंदाजी करतोय. रितेश खूप चांगला असा फटका मारलेला रितेशने आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 12. चांगली अशी सन्मानजनक धावसंख्या म्हणता येईल कल्याण ईस्ट संघाची. आणि दुसऱ्या षटकासाठी बॉलर येतोय विलास. काही विनोद हे आमचे जॉईंट सेक्रेटरी राठोड साहेब यांच्याकडून येत आहेत. ते बघूया आता विलास काय करतो आपल्या संघासाठी. धावसंख्या किती धावांवर रोखतोय समोरच्या फलंदाजांना.
पुढचा चेंडू. स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये फसतोय फलंदाज. पुढच्या चेंडूवर काय होतं बघूया. चांगली धावसंख्या म्हणता येईल 12. 7 चेंडू 12 धावा. पुन्हा रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला यश येत नाहीये फलंदाजाला. ऍक्च्युली जी बॉलिंगची जी रिदम आहे विलासची ती खरंच छान आहे. टेनिस क्रिकेटमध्ये असे बॉलर्स खूप कमी दिसतात. चला पुढचा चेंडू. हो नाईस. कव्हरवरून मारलेला हा चौकार. नो चान्स. पूर्ण गॅप मारलेला हा फटका गॅपमध्ये. खूप मेहनत घेतली आहे. पुढचा चेंडू. हो नाईस शॉट इन द कव्हर्स. आणि हा पुन्हा चौकार. चौकारच्या हॅट्रिकच्या उंबरट्यावर बॅट्समन विशाल खूपच चांगल्याची फलंदाजी, कलात्मक फलंदाजी करतोय. संघाला गरज आहे आणि कॅप्टनच्या भरोशावर उतरत तो खूप चांगली अशी फलंदाजी करतोय विशाल. ते आउटसोर्स म्हणून कार्यरत आहेत आपल्या कल्याण झोनमध्ये. 20 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, दुसऱ्यांदा फसतायत. पुन्हा एकदा डॉट चेंडू. सचिनजी पवार साहेब त्यांची जी गुपचूप 11 आहे ती उद्या रविवारच्या. पुढचा चेंडू. नाईस. चांगला चेंडू. सचिन पवार साहेब जे कार्यरत आहेत गोविली शाखा कार्यालयात, आणि ते त्यांची ज्या संघ आहे पुरस्कृत गुपचूप 11 हा उद्या रविवारी या मैदानावर खेळताना दिसेल. 2 ओव्हर धावा संख्या झालेली आहे 21. मागच्या पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या होती 12 आणि 21 आता, म्हणजे फक्त 9 धावा दिलेल्या आहेत. नक्कीच 2 चौकार गेले, खूप चांगले कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाले, परंतु त्यानंतर 3 डॉट, म्हणजे दोन्ही बाजूने सन्मानजनक आणि बॅलेन्स फलंदाजी आणि गोलंदाजी झालेली आहे. किशोर तिसरा गोलंदाज किशोर आपल्या संघासाठी तिसरा षटक घेऊन येत आहे. आणि फलंदाज विशाल तयार, ज्याने आतापर्यंत 1 सिक्सर आणि 2 चौकार या सामन्यामध्ये मारलेले आहेत. पुढचा चेंडू. हो नाईस नाईस शॉट. आणि ओकमेचे कप्तान यांची चांगली अशी फिल्डिंग. खरंच खूप मेहनत घेत आहेत. मी त्यांना म्हटलं होतं कल्याणीचा संघ चांगला आहे, तुम्हाला 80 पर्यंत धावा ठोकेल, परंतु आतापर्यंत त्यांनी कंट्रोल्समध्ये ठेवलेलं आहे कल्याणी संघाला. पुढचा चेंडू. आणि हा पुन्हा एकदा डॉट. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. कोणीही पंचांशी कुठल्याही प्रकारचा वादविवाद आणि आर्ग्यू करण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर दंडित केलं जाईल. कमिटी खूप स्ट्रॉंग आहे याची नोंद घ्या. खास करून ओक्समिथ संघाने याची नोंद घ्या. चला पुढचा चेंडू. हो नाईस रिव्हर्स स्वीप. आणि हा षटकार. संघाचे कर्णधार गणेश पवार साहेब उपकार्यकारी अभियंता टिटवा यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि पुन्हा एकदा त्यांचं आगमन आणि हा षटकार बघा.
14 चेंडू आणि 30 धावा. जवळपास 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट आहे. सरळ बॅटने रन्स जात येत असताना रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न हा संघासाठी घातक ठरू शकतो. हे असे ऑक्समिकचे प्लेयर्स आहेत, ते 100 धावाही सुद्धा क्रॉस करू शकतात. एवढा दमखम आहे त्यांच्यामध्ये, याची नोंद घ्या. कल्याण ईस्ट शिवमया इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक चंद्रकिरण जोंधळे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी आमचे जॉईंट सेक्रेटरी आव्हाड साहेब, राठोड साहेब, आमचे गणेश पवार साहेब आणि पाटील साहेब यांच्याकडून त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्यात येत आहे. इथे त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांनी विनंती करतो. 3 ओव्हर 41 रन. शिवमा इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक इथे उपलब्ध आहे, हजर आहेत. त्यांचं खूप खूप स्वागत आणि इथे सन्मान करण्यात येत आहे कमिटीकडून. धन्यवाद. धावसंख्या झालेली आहे 3 ओव्हर 41. 3 ओव्हर 41. विशाल आणि 15 बॉलमध्ये 36 धावा केलेल्या आहेत 4 षटकामध्ये. फळची रिकव्हरी तुम्हाला करावं लागणार आहे बरं मार्शंटची. कोंबडी पकड, कोंबडी पकड. अत्यंत आकर्षक असा चौकार सीमेच्या बाहेर. चला चौथा ओव्हर सुरू आहे आणि खणखणीत षटकार. खूपच चांगला असा बॅटिंग फ्लो आहे. चार षटकांमध्ये धावसंख्या झालेली आहे 57. 9
खूपच मोठी धावसंख्या. मी म्हात्रे साहेबांना जे कॅप्टन आहेत ओक्समिसचे त्यांना कल्पना दिली होती की तुम्ही 80 पर्यंत पोहोचाल म्हणून, आणि ते भविष्य खरं ठरताना दिसतंय. बघूया आता ते भविष्य खरं ठरण्याचं जे काम ते करतो की नाही. खूपच छान अशी फलंदाजी करतोय विशाल. विशाल स्ट्राईकवर. पुढचा चेंडू. हो नाईस. यॉर्कर लेनचा हा चेंडू आणि फिल्डिंग चांगली केली, परंतु बॉल सोबत ठेवल्यामुळे एक रन पास झाला. चांगली अशी फिल्डिंग्स आणि खराब तशी फिल्डिंग्स असं म्हणता येईल. चला पुढचा चेंडू. धावसंख्या झाली आहे 61. हो, आणि हा वाईट चेंडू. यॉर्कर लेंथ होती परंतु अवांतर धाव. आउटसाइड द ऑफ स्टंप. मर्यादेच्या बाहेर कुठलीही गोष्ट मर्यादेच्या बाहेर गेल्यानंतर ती अवांतर ठरवली जाते, त्यातला हा प्रकार, आणि एक अवांतर धाव. पुढचा चेंडू. हो नाईस नाईस चेंडू. नाईस फलंदाजी विशाल. खूपच स्तुतिप्रिय अशी बॅटिंग करतो विशाल. डॉमिनेटर संघाचे जे कर्णधार आहेत धनंजय पाटील हे त्यांना चांगल्या पद्धतीने बघतायत. त्यांच्या विरुद्ध काय रणनीती आखायची याचं प्लॅनिंग ते करताय. 42 वर आहे विशाल. बघूया आपलं अर्धशतक करतो का. आणि हा चांगला असा फटका आणि चांगली तशी फिल्डिंग. नो. थर्ड अंपायर यांना शक्य असेल तर ते त्यांनी कृपया एकदा बघून घ्यावं. नाहीतर अंपायरांनी यांनी आपलं कळवावं निर्णय. चला पुढचा चेंडू. नाईस नाईस. सुंदर असा खणखणीत चौकार विशालाच्या. विशाल किती धावांवर पोहोचलाय विशाल. 48 धावांवर खेळतो विशाल. बघूया आपलं अर्धशतक पूर्ण करतो का. संघाकडून त्याला प्रोत्साहन मिळतंय की त्यांनी त्याचं अर्धशतक पूर्ण करावं. पुढचा चेंडू. आणि हा आपलं अर्धशतक पूर्ण करताना SCA प्रीमियर लीग 2026 मधलं पहिलं अर्धशतक विशाल आपल्या नावावर करतोय. कल्याणिस्ट फायटर्स. बघा पाटील साहेबांची रणनीती तिथून सुरू झालेली आहे. मला ते अपेक्षित होतं. आणि ओक्समिसचे कर्णधाराचा तोल गेलेला आहे इथे. आणि हा चौकार. क्रिकेट खेळून 15 वर्षात बरोबर 80 रन्सच झाले 5 ओव्हर्स मध्ये. लक्षात ठेवा. तुम्हाला बोललेलं मी टॉस उडवताना की बॅटिंग घ्या. चला असू द्या, तुमच्याकडे पण तसे बॅट्समॅन असतील. आणि बरोबर बोलल्याप्रमाणे 80 रन्सच झाले आणि 81 धावांचं तुम्हाला टार्गेट आहे. धन्यवाद. आणि शॉन चार्ल्सकर साहेब जरा टेन्शन मध्ये आलेले दिसत आहेत. जरा त्यांचा चष्मा तिरका झालेला आहे जरा. असू द्या, त्यांच्याकडे पण त्याचे फलंदाज असेल अशी मी अपेक्षा करतो. आता त्यात धरून काय काम होणार नाही दोघांचं तुमचं. आता बॅट हातात घ्या. बघूया आता काय रणनीती करतायत. असू द्या. ओक्समिस मध्ये याला नरकंडी म्हणत नाही, याला म्हणतात अनुमानाने प्रेडिक्शन आणि अनुभव म्हणतात त्याला.
म्हणजे हा माणूस असा आहे की हरायला आला ना की तो सबस्टिट्यूट सांगतो स्वतःला. तुम्हाला फ्लाइंग स्क्वॉड मध्ये खेळता येणार नाहीये कारण तुमचं ऑन रेकॉर्ड आहे की तुम्ही फ्लाइंग स्क्वॉड मध्ये मी सबस्टिट्यूट आहे म्हणून मी ओकनी संघाचा प्लेअर आहे असं तुम्ही घोषित केलंय माझ्या समक्ष, त्याचा मी साक्षीदार आहे. धन्यवाद. ते फ्लाइंग स्क्वॉड संघाचे कर्णधार सुद्धा मान्य करतील. धन्यवाद. फ्लाइंग स्क्वॉड संघाला पण तुम्ही नकोच सर. असं त्या गमतीचा भाग आहे. कल्याणी ईस्ट लवकर फिल्डिंग लावा. कॉमेंटेटर कॉमेंटेटर कुठे गेले? चला सामना सुरू करा कृपया. यानंतर दुसऱ्या फेरीचे सामने होणार आहेत. सर्वांनी नोंद घ्या आणि ते सामने 4 षटकांचे राहतील. प्रत्येक कर्णधाराने याची नोंद घ्या. बघूया ओकस्मिथ संघाची पॉवर आणि पॉवरफुल बॅटिंग या पुढील 5 ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळेल अशी अपेक्षा संघाच्या कर्णधाराला सुद्धा ती अपेक्षा, प्रेक्षकांना अपेक्षा आणि एशिया प्रीमियर लीग 2026 यांना सुद्धा हा सामना रोमांचक होईल याची अपेक्षा. आजच्या दिवसातील सर्वात मोठे टार्गेट चेस करताना पुन्हा एकदा विलासा चौकार. असू द्या, संघाचं नाव काय आम्ही सांगितलं तुम्ही सांगितलंय त्यामुळे तुम्हाला आधी सुचायला पाहिजे होतं ते. कमिटीने कुठली नावं दिलेली नाहीये, संघ मालकाने आणि संघाच्या कर्णधाराने आणि प्लेयर्सने दिलेली नावं आहेत ती. असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. 2 चेंडू आणि 2 चौकार. चौकारची हॅट्रिक इथं पूर्ण करतोय का बघूया. विलास याने गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं प्रदर्शन केलंय.
आणि संघासाठी जी सुरुवात अपेक्षित आहे ती सुरुवात तो करताना ज्या ठिकाणी 2 चेंडूमध्ये 2 चौकार मारले त्या ठिकाणी आता फिल्डिंग सजवताना कल्याणी संघाचा कर्णधार. आता बघूया बॅट्समॅनच्या मनामध्ये काय चाललंय, तो कुठल्या प्रकारचा शॉट्स आता सिलेक्ट करतोय. ज्या ठिकाणी प्लेयर्स लावलेला आणि त्याच ठिकाणी हा कडकडीत षटकार. नाही, याला हॅट्रिक म्हणत नाही. जर चौकार गेला असता तर हॅट्रिक म्हणता आली असती. आता षटकारांची हॅट्रिक करायला सांगा बॅट्समनला तुम्ही, आणि त्याची तुम्हाला गरज सुद्धा आहे. द्या, चांगली सुरुवात झालेली आहे ओक्समिक संघाची. पुढचा चेंडू जयेश. आउट स्विंगचा हा चेंडू, दर्जेदार चेंडू. ज्या प्रकारची फलंदाजी त्याच प्रकारची गोलंदाजी, त्याच लेवलची गोलंदाजी आपण इथे बघतोय. आणि पुढचा चेंडू आणि हा कॅच होतो का बघूया. नाही, विन द कॅच, टेक द कॅच अँड विन द मॅच. हा जो झेल सोडलेला आहे ना, तर तुम्ही सामना ज्या पद्धतीने खेळताय त्या पद्धतीने हा सामना पुढे नेऊन जाण्यासाठी तुम्ही स्वतःहूनच त्याला प्रोत्साहित केलं असं झालेलं आहे. हा कॅच घेतला असता तर त्यांचा चांगला बॅट्समॅन आउट झाला असता. ठीक आहे, जीवदान मिळालेलं आहे ते. आणि स्ट्राईकवर आता योगेश. पुढचा चेंडू नाही, डॉट. चांगला चेंडू टाकलेला आहे जयेशने. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 15. 15/75 होत आहे, त्याची नोंद घ्या. ओक्समिक संघाचे कर्णधार असू द्या. पुढच्या आणि आता 4 षटकांमध्ये धावसंख्या हवी होती 66. 16.5चा रन रेट पर ओव्हर रिक्वायर्ड फॉर ओक्समिथ. आणि बॉलर आलेला आहे विशाल. ज्या विशालने असा विशाल काय स्कोर ओक्समिथ समोर ठेवलेला आहे, तोच पुन्हा आता गोलंदाजीमध्ये काय करतोय बघूया. उत्सुकता लागलेली आहे सर्वांना. जर विशालच्या समोर जर विशाल स्कोर उभा केला तर कुठेतरी पुन्हा ओक्समिथ संघ मॅच मध्ये येईल. बरा चेंडू आणि हा षटकार. मध्ये बघा, ज्या विशाल असा स्कोर उभा केला त्या विशालच्या समोर विशाल असा षटकार ठोकलेला आहे बॅट्समन विलासने. नक्कीच विलास 6 बॉल 21 धावांवर खेळतोय आणि त्याच्या आणि स्कोर सुद्धा 21 आहे. जर विलासने 50 धावा केल्या तर त्याला 5,000चं बक्षीस प्रतीक म्हात्रे यांच्याकडून डिक्लेअर झालेलं आहे. पुन्हा एकदा चांगलासा फटका, सिंगल धाव. हाच तो जो बॅट्समन आहे त्याचा झेल सोडला होता कल्याणी संघाने आणि ते महागडं ठरताना दिसतंय. बघा पुढचा बॅट्समन काय करतोय विशाल समोर. योगेश.
निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू पडला ना की ओक्समी संघाच्या कर्णधाराची ठोके वाढत. पुढचा चेंडू आणि हा मिसफील्ड होताना दिसतोय. 2 धावा पूर्ण. तिसरी धावासाठी प्रयत्न. तिसरी धाव सुद्धा पूर्ण. या 3 धावांसोबत धावसंख्या झालेली आहे 25. 16.5चा ॲव्हरेज होता. तो ॲव्हरेज पूर्ण झाला नसला तरी सुद्धा चांगल्या सन्मानजनक धावसंख्येमध्ये खेळतो सध्या ओक्समी संघ. अपेक्षित आहे चौकार आणि षटकारांची. पुढचा चेंडू यॉर्कर लेन चेंडू आणि संघाचे कर्णधार साहेब इथे क्षेत्ररक्षण करताना बघा काय जज्बा असतो क्रिकेटचा. हे पाटोळे साहेब जेव्हा मी त्यांना बॉलिंग टाकत होतो प्रॅक्टिसला म्हणतात अजून फास्ट टाका. म्हणजे त्यांना खेळण्याची आवड आहे. पुढचा चेंडू योगेशला. सिंगल धाव. सिंगल धावाने काय ओक्समी संघचं काय रन रेट पूर्ण होणार नाही असं दिसतंय. त्यांना चौकार षटकारांची गरज आहे आणि 3 षटकांमध्ये अजून धावसंख्या हवी आहे 54. 18 त्रिक 54. बघा 16.5 वरून 18 वर पोहोचले. या ओव्हर्समध्ये कमीत कमी 20 धावा संघाला गरज आहे आणि स्ट्राईकवर आहे योगेश. नियमाप्रमाणे ही आहे ना पिंकचं टायमिंग झालेलं आहे आणि फलंदाजांना ओक्समी संघाचे जे खेळाडू आहेत ते पाणी देताना ओक्समीत कडून पाणी कसं वाटतंय. हा कृपया विनोद समजावा. धन्यवाद. चला 3 संघ 3 ओव्हर आणि धावसंख्या हवी आहे 54. चला कॉमेंटेटर तुम्ही आला असाल तर कृपया जॉईन व्हावं. इथे आपणास विनंती आहे. बॉलर नेम भांगे साहेब. भांगे साहेबांना कदाचित टी शर्टची साईज झाली नसावी म्हणून त्यांनी चित्र विचित्र असं टी शर्ट घातलेलं आहे. 3 विकेट करताना आपले फड साहेब या ग्राउंडवर रनिंग करताना पडले. तर सर्वांना विनंती एवढीच आहे की जोशमध्ये होश कोणी खोवू नका. आपल्याला जे झेपेल तेवढीच रनिंग घ्या. उगाच उंचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका. 2 धावा. त्यांना 2 ते 3 ठिकाणी फ्रॅक्चर झालेले आहेत. त्यामुळे असे अपघात पुन्हा होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्या. कोणीही उगाच एक्स्ट्रा करायला जाऊ नका. नाही होत समजून घ्या. ही आपली कॉर्पोरेट स्पर्धा आहे. इथे आपण एन्जॉय करताना खेळतोय. पुढचा चेंडू मिसफील्ड. कारण संघाच्या कर्णधाराकडून मिसफील्ड. 1च धाव. धावसंख्या झालेली आहे 37. 12 चेंडू 44. 16.50 वरून 18. 18 वरून 22ची धावसंख्या रिक्वायर्ड. ओक्समीच्या संघाला एनर्जीची गरज आहे आणि ती कर्णधाराने पुरवावी अशी मी त्यांना विनंती करतो. पहिल्या ओव्हरमध्ये लय उड्या मारत होते. डान्स करत होते.
त्यांचा डान्स कुठेतरी थांबलेला दिसतोय आता. असू द्या, सांगता येत नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आणि बॅटिंगवर आहे विलास. विलास असा बॅट्समॅन आहे की त्याचा आज लक आहे आणि त्याला 4 वेळा जीवदान मिळालेलं आहे. कदाचित या ओव्हरमध्ये तो गेम पलटी सुद्धा करू शकतो. लक्षात घ्या, मीच बोललेलो 80 रन होतील. पुढचा चेंडू विशाल. पहिला षटक टाकला, त्यामध्ये पहिल्या चेंडूमध्ये षटकार खाल्लेला विशालने. बघूया आता या ओव्हरमध्ये काय करतोय. पुढचे सर्व सामने हे 4 ओव्हरचे होतील याची नोंद घ्या सर्व कर्णधारांनी. नाइस नाइस चौकार. त्रासातून त्राणातून आणि कामाच्या धावपळीतून आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे जेणेकरून सर्वांचं स्ट्रेस रिलीज व्हावं. हेच मोटिव्ह आहे या स्पर्धेचं. पुढचा चेंडू स्लोवर चेंडू 10 चेंडू आणि 40 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये चौकाराची गरज. या दुनियेमध्ये अशक्य असं काहीच नाहीये, होऊ शकतात. पुढचा चेंडू नाईस चेंडू, नाईस शॉट चौकार. चला 10 चेंडूमध्ये प्रत्येक चेंडूस चौकार हवा होता, एक तर गेलेला आहे. आतापर्यंत एक अर्धशतक ठोकलंय. थोडा थकलेला दिसतोय कारण आपले हे सगळे प्लेयर्स, सगळे कर्मचारी, सगळे इंजिनियर्स हे दररोज क्रिकेट खेळत नसतात, प्रॅक्टिस होत नसते. पुढचा चेंडू एज. बघा किती धावा येत आहेत आणि हा पुन्हा एकदा चौकार. चला 2 चेंडूमध्ये 2 गेलेले आहेत. 8 चेंडू प्रत्येक चेंडू जो खेळतोय 17 बॉल 42. चला पुढच्या संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. डेअरी डेव्हिल्स, फ्लाइंग स्क्वॉड्स आणि महागणपती टिटवाळा संघाचे कर्णधार गणेश पवार साहेब आणि नलावडे साहेब, डेअरी डेव्हिल्सचे कर्णधार यांनी कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मी आव्हाड साहेब आणि राठोड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी टॉस बॉक्स मध्ये जाऊन टॉस संपन्न करायचा आहे. एक चांगला फटका. बघूया चौकार जातोय का, आणि हा चौकार. ही 27 धावांची गरज आहे.
बघा या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर चौकार, मग डॉट, मग लगातार 2 चौकार, मग एक सिंगल आणि त्यानंतर शेवटच्या अंतिमवरती एक चौकार आला. सो एकंदरीत जर बघितलं गेलं तर टोटल 4 चौकार, एक सिंगल, 17 धावा आल्या या षटकामध्ये. पण आता 27 हव्यात, आणखी 10. 6 बॉल आणि 27 ची मॅच, भरपूर चांगली मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळाली. ऑक्समिथ आणि कल्याण या 2 संघांमध्ये आपण सध्या तरी मॅच पाहतोय. पहिल्या डावामध्ये बघितलं गेलं तर 56 धाव्यांची पारी विशालच्या बॅटमधनं. टोटल धाव फलकावरती जर बघितलं गेलं तर टार्गेटचा विचार केला तर टार्गेट दिलं होतं हॅलो 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 80 धाव्यांचं आव्हान होतं. या जेवण क्रिकेट करायचं सामन्याच्या कोण बाकी दुसऱ्या असेल? फेरीची पहिला सामना त्याचा टॉस आता इथे होत आहे. जेवण करायचं कोणी बाकी असेल तर आपण जेवण करून घ्या. 6 बॉल 27 ची मॅच, बॉल तयार. ऑप्शनचा बाहेर बॉल होता, खेळले गेले. महागणपती वर्सेस डेअर डेव्हिल्स या दोघांमध्ये टॉस झालाय. टिटवाळा महागणपती टॉस जिंकला असून आता त्यांना पुढच्या फेरीसाठी ते बॅटिंग निवडतात की बॉलिंग हे त्यांच्या मनाकडून विचारून घेऊया आपण. आम्ही पहिल्यांदा फिल्डिंगच घेतोय रणनीतीप्रमाणे. ओ इथे पुल केलाय, पाकोड ऑफ दी स्क्वेअर लेगला सरळ हातामध्ये बॉल आणि विकेट. समोर जर निश्चित त्याच्या मागची बघा विलास परतले गेलेत, पण विलासने 20 बॉल मध्ये 45 धाव्यांची पारी. एकदा जोरदार टाळ्या विलास करिता, क्या बात आहे. टॉस हरला किंवा जिंकला याने काही फरक पडत नाही. आमचे प्लेयर रेडी आहेत आणि पहिली बॅटिंग करून जास्त स्कोर उभारू आणि परत एकदा टिटवाळा संघाला हरू यावर्षी पण असं वाटतंय. धन्यवाद. शॉन चौस्कर साहेब नक्की टीम मध्ये आहेत का बाहेरच याचं पण? दोन्ही संघांना अभिनंदन. टॉस जिंकून दोघांनी क्षेत्ररक्षण आणि पुढच्या खेळीसाठी टीम प्लेयर्स उभे करावे. बघा आता विजयाकरिता जर बघितलं गेलं तर 4 बॉल 25 ची गरज आहे. म्हणजे अर्थात 4 बॉल्स मध्ये 4 सिक्सर जरी आले ना तरी पण एका धावेची ती उणीव भासेल. सो एखाद्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा आणि सगळ्या बॉलवरती सिक्सर कदाचित मॅच बनवू शकते. पण कमालीची पारी विलासच्या माध्यमातून पाहिली. 20 बॉल मध्ये 45 धावा तो खेळला. याआधी आपण अर्धशतक कंप्लीट करताना पाहिलं होतं विशालचं. 56 धावा त्याने बनवलेल्या. हवेमध्ये खेळले, पाठीमागे बॉल चालला, फिल्डर आहे जरूर पण एक टप्पा बॉल बनलायचा पलीकडे. धावा 4. दोन बॉल आणि विजयाकरिता आता 15 धाव्यांची गरज आहे. 66 धावा फलकावरती. बॉलिंग कोण करत आहे? 2 बॉल आणि 15 ची गरज आहे. एखादा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जर धावा आल्या, एखादा वाईड आणि त्याच्यावरती 4 किंवा 9 वरती सिक्सर तर मॅच मध्ये मजा येईल. आला पाहिजे, मॅच रंगेल.
2 बॉल 15. हे पैसा वसूल मॅच झाली खरं तर. एवढा मोठा टोटल पाठलाग करत असताना वन साइड मॅच नाही झाली, मॅच क्लोज गेली. होऊ शकता अजूनही, म्हणजे त्याच गोष्टीचा उल्लेख केलेला की बघा एखादा वाईड आणि त्याच्यावरती पाठी 4 गेला किंवा एखादा नो बॉल आला त्याच्यावर सिक्सर लागला. होईल काम. हवेत खेळलेत, हवेत उंचीवरती बॉल आहे. मिस टाइम स्ट्रोक. पण आता औपचारिकता बाकी राहिली असं म्हणावं लागेल, कारण की एक धाव बनवली आणि आता विजयाकरिता 1 बॉल 14 ची गरज आहे. कॅरिबियन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं होतं 1 बॉल 21 धावांची गरज होती आणि 1 बॉल मध्ये 21 धावा झाल्या होत्या. डोमेस्टिक मॅच मध्ये झाल्या होत्या त्या देखील. चला जाऊयात पुन्हा एकदा. समोर खेळायचा प्रयत्न केला, टप्पा पडला बॉर्डरलाईनच्या पलीकडे. धावा 4 आणि मॅच समाप्त झाली आहे. एकंदरीत 10 धावांनी ही मॅच जिंकली आहे.